राधानगरीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी आज पत्रकार परिषद घेत विकासाचा रोडमॅप मांडला। राधानगरीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। ऐतिहासिक वारसा असलेल्या राधानगरीमध्ये पर्यटन विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देऊन शासकीय निधीबरोबरच लोकसहभागातून कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आम्ही सर्वांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणून राधानगरीच्या तालुक्याचं मुख्यालय जे आपलं आहे राधानगरी, त्याच्या प्रवेशद्वारावरती एक शिवाजी महाराजांचं यथोचित पुतळा पूर्णाकृती तिथं उभा करावा असा आम्ही संकल्प या निमित्तानं केलेला आहे आणि त्या कामाला आम्ही पहिलं काम म्हणून आम्ही प्राधान्यानं हाती घेणार आहे। स्मारक उभा करण्यासाठी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत माजी आमदार मालुराजे छत्रपती यांनी देखील ह्या स्मारकाला जे काय आवश्यक आहे ती सर्व मदत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं लोकसहभागातून आणि वेगवेगळ्या शासकीय निधीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला एक स्मारक भविष्यामध्ये पूर्ण करायचं आहे। यावेळी नूतन पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सम्राट केरकर, संजय पारकर, दादासो सांगावकर, मारुती टिपुगडे, चंद्रकांत चौगले, विश्वास राऊत, प्रकाश बालनकर, संदीप पाटील, राजाराम निउंगरे, संजय माळकर, रमेश पाटील, शिवाजी चौगले, युवराज कुंभार, रमेश राणे, प्रणव पालकर, संदीप शेळके, सुरेश आडसूळ, मारुती पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील।